प्रवीण गायकवाड प्रकरणी पोलिसांनी तक्रार घेत आरोपींना तात्काळ अटक केली। मुख्यमंत्र्यांची माहिती, तर योग्य ती कलम लावून कारवाई होणार, मुख्यमंत्र्यांची ग्वाही। आरोपींवर हवी ती कलम लावण्यात आलेली नाहीत। अनेक मंत्री आणि गृह मंत्रालयातून पोलिसांना फोन। मारहाण प्रकरणात प्रवीण गायकवाडांचा गंभीर आरोप। दीपक काट्या भाजपचा कार्यकर्ता, पण प्रवीण गायकवाडांवरील हल्ल्याशी पक्षाचा संबंध नाही। गायकवाडांवरील हल्ल्याबद्दल बावनकुळेंची प्रतिक्रिया। अक्कलकोटमध्ये संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाडांना काळं फासलं। संभाजी महाराजांचा एकेरी उल्लेख केल्याचा आरोप, तर घटनेनंतर कार्यकर्त्यांकडून फुलांची उधळण करत दुग्धाभिषेक। प्रवीण गायकवाडांवरील हल्ल्यानंतर पुण्यात मराठा समाजाची बैठक। हल्लेखोरांवर मुका लावण्याची मराठा कार्यकर्त्यांची मागणी। शिवसेना पक्ष आणि चिन्हासंदर्भात ऑगस्टमध्ये सुनावणी, तर याच वर्षी निकाल लागणार। स्थानिक निवडणुकांमुळे जवळची तारीख देण्याची सिब्बल यांची मागणी। जयंत पाटलांनी राष्ट्रवादीच्या प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा दिलेला नाही, खासदार सुप्रिया सुळे यांची माहिती। इगतपुरीत आजपासून मनसेचं 3 दिवसीय शिबिर। उद्धव ठाकरेंसोबतच्या युतीबाबत चर्चा करणार। राज ठाकरेंच्या भूमिकेकडे लक्ष। राज ठाकरे इगतपुरीकडे रवाना।